प्लॅटफॉर्म नंबर 2 वर आलेली लोकल कारशेडला रवाना होईल. प्रवाशांना सूचना आहे त्यांनी या गाडीने प्रवास करू नये. स्वीटू, अगं उठ ना. मावशी मावशी तिला उठवा ना. मावशी, अहो मावशी, अहो तिला उठ. मावशी 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 ती स्वीटू आहे ना. मावशी मावशी, अहो मावशी स्वीटू. स्वीटू आहे. स्वीटू, स्वीटू, स्वीटू. पोलीस काका, कोणी आहे का इकडे? कोणी आहे का? कोणी आहे का? कोण आहे? मी आहे का? ओम. टेन्शन नको घेऊस, एकटीच नाहीयेस इथे तू आता. मी पण आहे. मी खूप घाबरले होते. तू काय करतोय तिकडे? तुझी उठण्याची वाट बघतोय. तू झोपली होतीस. अंबरनाथ मगाशीच गेलं, सगळे उतरले आणि ठीक आहे, तू झोपली होतीस आणि एकटीच होतीस म्हणून मी म्हटलं तुला एकटीला कुठे सोडून जायचं म्हणून. तू मगाशी निघालीस ना रेस्टॉरंट मधून, तेव्हा अपसेट होतीस तू. मी आलो तुझ्या मागे मागे. तू स्टेशनला आलीस, ट्रेन मध्ये चढलीस, मी पण तुझ्या मागनं ट्रेन मध्ये चढलो. तू अपसेट होतीस, तर मी कसं जाऊ देणार तुला एकटीला. आता आता काय, आता गाडी कारशेड मध्ये. कारशेड? तेव्हा आता आली. आता स्टेशन किती मागे गेलं. तुला किती हाका मारल्या माहितीये मी मगाशी. असं झोपतं का कोणी स्वीटू? सॉरी, आज तू नसतास ना माझं काय झालं असतं काय माहिती. थँक्यू सो मच. थँक्यू काय, कसलं थँक्यू. मी नेहमीच असणार आहे तुझ्यासाठी. पण तू मात्र अंबरनाथला गेल्यापासून विसरलीस मला. असं काही नाहीये, येते मला आठवण. बस बस बस. माझी येते, सगळ्यांची येते. तुमच्यापासूनच दिवस सुरू व्हायचा ना माझा. आणि माझ्या हातच्या चहाशिवाय शकू मावशींची सकाळ व्हायची नाही. मग सगळ्यांबरोबर एकत्र ब्रेकफास्ट टेबलवर बसून, रॉकी दादांची डाएटची चीटिंग, मालविका मॅम, मोमो मॅम त्यांच्या स्टाईल, आणि आपला जादू. आपला जादू. मला भीती वाटते पण तरी मला सगळ्यांची आठवण आहे.
सगळ्यांची. ते ठीक आहे, पण माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीस तू. माझी आठवण येते. येते, अर्थात खूप आठवण येते तुझी. म्हणजे दिवसभरात तर येतच असते, पण रात्री चंद्राकडे बघून खूप आठवण येते तुझी. आणि आपण केवढी धमाल केली एकत्र. गप्पा, हॉट चॉकलेट. तुला आठवतंय, मी एकदा दिवसभर उपाशी होते आणि म्हणून तू माझ्यासाठी ताट वाढून आणलं होतं जेवणाचं. आपलं एकत्र असणं, हसणं, काही दिवसातच किती जवळचा मित्र झालास तू माझ्या. बेस्ट फ्रेंड. ओम, माझी काही वैयक्तिक कारण आहेत म्हणून मी तुमच्या इकडे नाही येऊ शकत. तू वाईट नको. नाही नाही नाही, असं काही नाही. हे बघ, वाईट वगैरे नाही वाटून घेते मी. इडीस का स्वीटू, मी तुला विचारलं का काय कारण आहे काय नाही? तुला म्हंटल का ये माझ्या बरोबर घरी? मग काय वेळीच आहे, असं वाईट नको. नाही पण कॉन्टॅक्ट नको मोडू. भेटत जा अधून मधून. काय हा अशी तरी फोन करायचा, छान वाटत मला पण. गाणी ऐकूया. हा हो, गाणी ऐकेन. स्वीटू, तू माझ्याकडे नाहीत हेडफोन, तू कशी गाणी ऐकूयात म्हटलीस ना गाणी? माझ्याकडे एकच आहे. माझ्याकडे नाहीयेत, मी कशी ऐकणार आहे? अर्धा चालेल? अर्धा हेडफोन? तू पण हो चालेल. काय लावलेस? अजून कशी आली नाही? किती वेळ झालाय? मला बाई काळजी वाटायला लागली आता. काही बरं वाईट तर छे छे, काही काय. वहिनी, नका काळजी करू. अहो हे गेलेत ना स्वीटू सोबत. ट्रेन लेट असणार म्हणून उशीर होत असेल, नाही तर ते ट्रेनचा ब्लॉक का काय असतो ना, त्याच्यामुळे उशीर होत असेल त्यांना. हो ना सुमन, ट्रेनचाच घोळ झाला असणार. पण स्वीटू येईपर्यंत ना मला नाही चैन पडणार. तुम्ही वहिनी हे आले. हो तुम्ही एकटेच? स्वीटू कुठे? काय
स्वीटू आली नाही घरी? नाही. अरे मला वाटलं माझ्या आधी घरी पोचली असेल. अहो नाही नाही भाऊजी, तुमच्या आधी म्हणजे तुम्ही तिकडून एकत्र नाही निघालात? नाही नाही, एक मिनिट. हे बघा, इकडून जाताना तुम्ही तिच्या मागे मागे गेलात बरोबर, आणि मग तिकडून येताना एकत्र नाही आलात? अहो वहिनी, मी तिच्या मागूनच गेलो होतो हा त्या देवळाजवळच्या हॉटेल जवळ. मग ती आतमध्ये गेली, तिथे बसली. हा, मी 2-3 वेळा डोकावून बघितलं, स्वीटू तिथेच बसली होती. हा मग बाहेर ना एकाची बाईक आहे ना बंद पडली होती, ती मी चालू करून दिली. मग नंतर मी हॉटेलमध्ये बघितलं तर स्वीटू नव्हती. मला वाटलं ती घरी आली असेल. असं काय करताय? एकदा आज जाऊन नीट बघायचं ना. अगं ती आत नव्हती तर नीट काय बघायचं? भाऊजी, माझी स्वीटू गेली कुठे? ए काकी, तू घाबरू नकोस ना, मी फोन लावतो ना स्वीटूला. थांब. चिन्या बघ रे. पटकन ना. नाही, कव्हरेज एरियाच्या बाहेर सांगते. काय? नाही म्हणजे फोन लागत नाहीये? थांब काकी, मी परत लावून बघतो. कुठे असेल माझी स्वीटू? देवा माझ्या पोरीला सुखरूप ठेव. वहिनी तुम्ही शांत व्हा ना. ए बाळा, परत लावून बघ ना फोन तू. अरे चिन्या बघ रे. ए चिन्या. अरे देवा, मला काय बुद्धी झाली. त्या पेपरची जाहिरात बघून मी तो मुलगा शोधला. कोण तो मुलगा, कुठला तो मुलगा? माझ्या पोरीला त्याला भेटायला पाठवलं. तेव्हा विचारा. आणि माझी स्वीटू एवढी साधी आहे ना, तिला काही कळत नाही मला. सुमन वहिनी, आपली स्वीटू सुखरूप असेल. त्यांना ट्रेनचा काहीतरी गोंधळ असेल म्हणून तिला उशीर झाला असेल. गणपती बाप्पा आपल्या पाठीशी. वहिनी, पोरगी सुखरूप असेल आपली, नका काळजी करू. ए चिन्या, चल आपण रेल्वे स्टेशनवर जाऊन बघूया. चल चल बाबा, चला. चल. दादा साळवी, आता बघा तुमची झोप कशी कायमची उडवत होते. अरे वॉचमॅन, या टेम्पोतलं सामान कुठे गेलं? काय झालं साहेब? काय झालं आता ते पण मीच सांगायचं? चोरी झाली आहे, चोरी. काय? ती सुद्धा तुमच्या बेजबाबदारपणामुळे, तुमच्या हलगर्जीपणामुळे. दादा साळवी, मी मगाशीच तुम्हाला सांगून गेलो होतो ना, मगाशीच वॉर्निंग दिली होती ना की ड्युटीवर असताना झोपा काढायच्या नाही म्हणून, आणि तुम्ही खुशाल घोरत राहिलात. तुमच्यामुळे आपल्या कंपनीमध्ये चोरी झालीये आणि आता तुमच्या या हलगर्जीपणाची किंमत, याची शिक्षा कंपनीला भोगावी लागणार आहे. हो साहेब, पण नक्की काय झालंय? चोरी कसली झाली? 50 लाखांची चोरी झालीये. या टेम्पोत आपल्या कंपनीचा 50 लाखांचा माल होता, तो चोरीला गेलाय. तुमच्या मूर्खपणामुळे. तुम्ही ड्युटीवर असताना चोरीला गेला. 50 लाख? आता ही सगळी नाटकं जी चालली आहेत ना तुमची, ती करू नका. तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं, वॉचमनची ड्युटी म्हणजे जबाबदारीचं काम असतं, आणि ते जर जमत नसेल तर इथे आलातच कशाला? काय झालं सर? काय गडबड झाली का? हा माणूस, हा वॉचमन त्या झोपा काढत होता, आणि याच्यामुळे आपल्या कंपनीचा या टेम्पोतला 50 लाखांचा माल चोरीला गेलाय. या माणसामुळे. हा पण चोरीत सामील असेल, विचारा याला. काय बोलताय तुम्ही? हो असेच असतात ते. माल सोडतात आणि कट घेतात. हो, काही बोलू नका. हे बघा, मी खूप साधा माणूस आहे. 50 लाखातला 5% जरी झालं तर लाखात मिळणार ना. हो नाही हो, नाटक आहे त्याची. आणि हा साधा तोंड बघायचं, ड्युटीवर लक्ष का नव्हतं रे? हो नाही हो, मी खरंच खूप साधा माणूस आहे. मग मी म्हणतो ही चोरी झालीच कशी? तूच काहीतरी केलं असणार. काय बोलताय तुम्ही? हा असं नाही घेणार. धरायला मारा. मारा, चोरी करतो.
स्वीटू स्वीटू अगं हे कुठे होतीस तू? किती शोधलं तुला? बाळ सगळं ठीक आहे ना? अगं फोन पण लागत नव्हता तुझा. अरे हो रेंज गेली होती. सॉरी. चल आता घरी सगळेजण खूप टेन्शन मध्ये. आई काकीची तर रडारड सुरू आहे. हो चल. मला अजून नाही आली वहिनी स्वीटू अगं स्वीटू काय? सॉरी. आई मी बरी आहे. तू रडू नको, मी बरी आहे. तू कशी आहेस? तू बरी आहेस ना? तू कुठे होतीस? मला किती काळजी वाटत होती माहितीये का तुझी? पोरीला आत्ता येऊ द्या. सॉरी आई. मला अगं तुझा फोन लागत नाहीये. मला काही सुचत नव्हतं. तुला माहितीये का? माझी चूक झाली. मी तुला त्या अनोळखी मुलाबरोबर पाठवायलाच नको होतं. नाही आई. नाही यापुढे मी असं वेडेपणा कधी नाही करणार बाळ. तू शांत हो आधी. तू शांत हो. अगं माझा डोळा लागला ट्रेन मध्ये चुकून. ट्रेन कारशेडला गेली. मला काहीच कळलं नाही. फोन पण बंद होता. रेंज गेली होती. सॉरी. त्या सगळ्या गोंधळात मला उशीर झाला. सॉरी. मी कळवायला हवं होतं. हे बघ मी व्यवस्थित आहे. तू आली नाही म्हटलं बर हातपायच गळून गेले ग माझे. तू बरी आहेस ना ग बाय? हो. मी आले ना आता. तू रडू नको. आई पाणी घे. दादा अरे काय झालंय दादा? काय झालं? अरे काय असं काय करतोस तू दादा? काय झालं? दादा या आते ये आत. बस इथे बस. हो बोला ना. काय झालं? अहो अरे दादा अरे एवढं कसं लागलं रे तुला? काय झालं? एवढं कसं लागलं? बोला ना भाऊजी. अरे दादा बोल ना. बोला ना. तुम्ही हे काय कपडे घातलेत का? काय झालंय? दादा बोला ना.